या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक खानोरकर या ठिकाणी उपस्थित असलेला माझा मित्र प्रमोद श्याम धरणकर साहेब नंदू आणि समोर तर सगळे लेखकच बसले, वाचकच कमी दिसतात. हा धोका लक्षात घ्यायचा. मित्र मला विनोदी बोलता येत नाही, पण माझ्या आयुष्याची 22 वर्ष आदिवासींमध्ये घालवलेली आहे आणि त्यांच्या सोबत राहिलो आहे. त्यामुळं मला आदिवासींच्या आयुष्यातलं दारिद्र्य आणि आदिवासींच्या आयुष्यातला आनंद या दोन्ही गोष्टी पाहता आल्या. आज येतात की आजपासून बरेच वर्षापूर्वी मी सेवाग्रामला गेलो तेव्हा बापूंची कुटी पाहिली. कुटी फुलाची बांधलेली, पत्रे आहेत बापूंचे. आणि जेव्हा ती बांधली तेव्हा गांधीजींनी जमनालाल बजाज हे सांगितलं की माझ्या कुटीवर 100 रुपयांपेक्षा एकही पैसा जास्त खर्च करायचा नाही. तर 100 रुपयात ती कुटी बांधली. मी पण सांगतो, मी त्या कुटीसमोर पहिल्यांदा जेव्हा उभा राहिलो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं की या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी ही एवढी या झोपडीत. नमस्कार केला मी. त्यानंतर मुंबईला जेव्हा गेलो तेव्हा अलीकडे मंत्रालयातून निघून टॅक्सीवाल्याला म्हणालो की मला त्या अँटीला दाखव बरं. अँटीला म्हणजे अंबानीचा बंगला. तो बंगला पाहिल्यानंतर मी टॅक्सीवाल्याला म्हणतो ताबडतोब गाडी वळव. बापूंची कुटी पाहिल्यानंतर जे मनात आलं त्या अँटीला पाहिल्यानंतर नाही आलं. श्रीमंती, पैसा, प्रगती, विकास आपल्याला मोठं बनवू शकते, आपल्याला समाधानी बनवू शकते याची खात्री नाही. मी आदिवासींचे समुदाय असे पाहिले, अर्धपोटी असतात, अवघे वस्त्रे असतात, त्यांची मुलं अंगावर वस्त्र नसलेली असतात, रस्त्यावर झाडाच्या खाली अशी टाकलेली असतात, तोंडावर माशा बसलेल्या असतात, पण पोरं हसत असतात. माणसांनी हसत राहणं, प्रसन्न राहणं हे समाधानाचं चिन्ह आहे. आता कोण असं म्हणाल की लाडकी डेक्कन पेन. आजकाल भानगड अशी झालेली आहे की मंत्री, पुढारी, आमदार, खासदार कोणाचंही नाव लिहायचं झालं की आमचे लाडके. आणि मोठे सुद्धा अनेक पुढारी लाडके झाले. मला हा लाडका शब्द अलीकडे लाडावणारा या अर्थानं घ्यावा असं वाटलं आहे. आणि लाडके म्हणणारे लोक जे आहेत ते बहुतेक झेंडेकरी असतात. झेंडे संजोरी म्हणजे सुरण्याच्या शेवटी होणारं मटणाचं जेवण. मटणाचं जेवण या देशात काही दिवस चालू राहील अशी आश्वासनं आता आपण आमच्या केंद्र सरकारकडे मागितली पाहिजे. अजूनपर्यंत या देशातल्या सरकारला हे ठाऊक नाही की या देशातले 84% लोक हिंदू, 84% हिंदू मांसाहारी आहे. मुसलमानांची गोष्ट वेगळी आहे, पण तुला म्हणता ना 84% लोक मांसाहारी आहेत. त्यामुळं ही संजोरी काही अर्थाने टिकावी अशी माझी शुभेच्छा. मित्रहो, मी परदेशातले आदिवासीही पाहिलेले आहेत. आपल्या देशातले आदिवासी तर सगळेच पाहिले.
अगदी नंदुरबार पासून मेळघाट पर्यंत, यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासींपासून गडचिरोलीच्या आणि सिरोंचाच्या आदिवासीपर्यंत, पुढे छत्तीसगड, पुढे ओरिसा, बंगाल, तिकडे मेघालयमध्ये खासी, जयंतिया, मणिपूरमध्ये मैती, कुकी या आदिवासींमध्ये मी राहिलेलो आहे. मी याच्यावर लिहिलेलं आहे. मला ही माणसं दरिद्री दिसली, गरीब दिसली, कष्टकरी दिसली, घाम घालणारी दिसली, सरकारला शिव्या देणारी दिसली, पण दुःखी, खिन्न, निराश अशी कुठेही दिसली नाही. हे जग आमचं आहे. आम्ही आदिवासी आहोत. आता या ठिकाणी खरा शब्द समजून घ्या. आदिवास हा हक्क आहे, वनवास ही शिक्षा आहे. आदिवास म्हणजे आम्ही आधीचे मालक आहोत या देशाचे. हा आदिवासी या शब्दाचा अर्थ आहे. गांधींनी एखादा चांगला शब्द वापरला की आम्ही वेगळा शब्द वापरलाच पाहिजे किंवा उलट शब्द वापरलाच पाहिजे, असं आहे का? तुम्हाला असं म्हणालो की मी सगळे आदिवासी पाहिले, यांच्या लोककला पाहिल्या. मी विदेशामध्ये इंडोनेशियात बाली नावाचं जे बेट आहे त्या बेटावरचे आदिवासी नृत्य पाहिजे. आपल्यापैकी अनेकांनी ते वाचलं असेल कदाचित. बाली बेटावरही रामायण आहे. त्या रामायणामधली कथा छोटासा प्रसंग घेतलाय की सीता रावणाच्या कैदेत जंगलात आहे आणि हनुमान तिला सोडवायला आला आणि सीतेला शंका येते की हा खरोखर रामाचा दूत आहे की नाही, त्या रावणाचा माणूस तर नाही. तर तेव्हा बाजूला बसलेले सगळे माकड एक चक केचक असं अतिशय हळूवार दिनवाणेपणे त्याला सांगत असतात की नाही हा आपला माणूस. ते मी तिथं पाहिलं. मी रशियामधली लोकनृत्य पाहिलं आणि तिथं तुमची शंका मी खरी ठरलेली पाहिली. ती लोकनृत्य पाहत असताना माझ्या लक्षात असं आलं की ते पाहायला आलेले जे प्रेक्षक आहेत ते रशियातलं कुणीच नाही, बाहेरचे आलेले पर्यटकच आहेत. आणि ते बालीच्या ज्या नृत्याचं मी सांगितलं तिथं सुद्धा पर्यटक आहे, इंडोनेशियातलं कुणी नाही. रशियन सर्कशीचं नाव आपण फार ऐकलं आहे. मी रशियन सर्कस पाहिली. मी तुम्हाला सांगतो, रशियन सर्कस पाहायला रशियातली माणसं येत नाही. ते आपल्यासारखे जे पर्यटक जातात ते पाहून निराश होऊन येतात. तिथल्या त्या एका लोकनृत्याच्या ठिकाणी तर प्रेक्षकांना विस्की आणि रम अशी पेय सुद्धा देतात आणि फुकट. स्पेनमध्ये ते टॅप डान्स असतोय, बुटाच्या आवाजांचा डान्स. त्या डान्स पाहायला येणाऱ्यांना तर ते फुकट जेवण आणि मद्य देतं. तरी सुद्धा लोक येत नाहीत. हे मी तुम्ही हिंदुस्थानातल्या लोककलांबद्दल सांगितलं. मी सांगतो हे जागतिक पातळीवर आहे. जागतिक पातळीवर लोककलांच्या वाट्याला हे असं दुर्दैवी वास्तव येते. का येते? ते यासाठी येत नाही की त्या कला वाईट आहेत, यासाठी येते की त्या कलांपासून आपण दूर जातो आणि आपण सत्य समजून घेत नाही. परवा दिल्लीला जे साहित्य संमेलन झालं त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ताराबाई भवाळकर त्यांनी आपल्या भाषणामध्ये ओबी म्हटली.
ती ओवी उच्चारण हा सुद्धा आता अपराध आहे. काय होती ती ओवी? सत्याच्या अतिशय जवळ राहणारी होती. राम काही म्हणू नये, राम काही म्हणू नये, राम कोणत्या कामाचा? हिरकणी सीतामाई, राम हलक्या कानाचा. आता हे सत्य आहे. एका फालतू माणसाचा शब्द ऐकून आपल्या पत्नीला गरोदर अवस्थेमध्ये जंगलात सोडतो. आणि ही ओवी जी आहे, मी आता सांगितली, ती कोण म्हणते? ते आपल्याकडे जात्यावरची बाई म्हणते. तो अडाणी माणसांच्या जवळ जे ज्ञान असते ते ज्ञान उपजत असते. आपल्याजवळ जे ज्ञान आहे ना, ते आपण पुस्तकातून आणि पदव्या मिळवून घेतलेला. गांधीजी आणि विनोबा असं म्हणायचे की ज्ञान हे उपजत असावं लागते, आत असते, ते बाहेर काढावं लागतं. आम्ही शिक्षण देतो म्हणजे काय? शिक्षण देतो म्हणजे आम्ही माहिती देतो. म्हणजे बाहेरचं पाणी विहिरीत टाकतो, विहिरीतलं पाणी काढत नाही. कधीतरी आपल्या या संचितांच्याकडे असं लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, किती गोष्टी विसरलो होतो. संयोगी हा शब्द तर मीही पहिल्यांदाच ऐकला. असे खूप शब्द आहेत, असे खूप शब्द आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ते चूर्ण झाल्यानंतर जो कचरा जमा होतो तो हा. दुसरं, तिखट हा शब्द आपण नेहमी वापरतो, पण तिखटाचा खरा शब्द काय? नाही, तिखट ही चव आहे. तिखट ही वस्तू नाही. मग त्या वस्तूचं नाव काय? हिरोची ना. हिरोची किती लोकांना माहिती आहे? हे कळलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. याचं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे की जे समाज आपला इतिहास विसरतात ना, त्यांना भविष्यही असत नाही. भविष्यही आपल्या इतिहासावर आपलं वर्तमान उभं असते आणि या वर्तमानाच्या खांद्यावर भविष्य उभवणार. कोणाला माहिती? किती गोष्टी विसरलो आपण. या पुस्तक आपण कसा इतिहासाचा अभ्यास करणार आणि कसे जाणार सत्यापर्यंत? तुम्ही फार चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत अनोरकर, आणि फार विनोदी शैलीत लिहिल्या आहेत. पण मी सांगतो, आपलं संगीत फारसं चांगलं नाही. आपलं संगीत फारसं चांगलं नाही. काही दिवसांपूर्वी मी कोल्हापूरला एक व्याख्यान देतो. त्या व्याख्यानामध्ये एका धर्माची कथा सांगितली. त्या धर्माच्या गुरुनी, नावही सांगायला हरकत नाही, चर्च, 4थ्या शतकातल्या पोपनी हे सांगितलं की स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकी नसते आणि प्रत्येक चेटकीची वध्य असल्यामुळे ती मानली पाहिजे. 4थ्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत, 19व्या शतकापर्यंत किती स्त्रिया युरोपात झाल्या? 50 लक्ष. लक्षात घ्या, 50 लक्ष. पण आपलाही इतिहास काही वेगळा नाही. सतीच्या नावाखाली आपणही एवढ्या स्त्रिया झाल्या. आपल्यापैकी बहुतेकांनी बिकानेरला कधीतरी भेट दिली असेल तर आपल्या लक्षात येईल, तर बिकानेरला सतीची 37 मंदिर आहे. कळलं की या गावात किती स्त्रिया झाल्या. माझ्यासोबत माझी पत्नी होती, ती म्हणाली यापुढे बिकानेरची कोणतीही वस्तू आपल्या घरी येतात. कसलं गाव म्हणले, इतक्या बायका झाल्या.
पण ते काही बिकानेरचाच त्रास नाही, सगळ्या देशाचा त्रास. त्यामुळं आपल्या इतिहासामधल्या ज्याचा अभिमान वाटतो अशा गोष्टी, पानं, फुलं, जल, संपत्ती आणि माणसांच्या मनाचं मोठेपण. आमच्या माळिया समाजामध्ये मला माहित गाव शिकारीला जात. जेव्हा गाव शिकारीला जाते, एखादी शिकार मोठी मारते, तेव्हा त्याचे प्रत्येक माणसाच्या नावानं वाटे गेले आणि ते वाटे त्याला मिळतील हे पाहिलं जाते. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की जी स्त्री गरोदर असते तिला 2 वाटे देतात. ही संस्कृती आहे, ही माणुसकी आहे. ही माणुसकी आमच्यातही नाही, ती त्यांच्यात आहे आणि त्यांनी जपली आहे. किती गोष्टी जपल्या, किती गोष्टी नाकारल्या आणि किती नुकसान करून घेतलं आम्ही आमच्या लोकांना. यामध्ये लेख आहे तो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आवडेल म्हणून सांगतो. मोहाच्या दारूवर फार सुंदर आहे. आता मोहाचा सीझन सुरू झालाय. पहाटे स्त्रिया आपल्या घरी मोह विचारायला लागतात विचार आणि सूर्य उगवण्याआधी जेवढी घराखाली मोहाची फुलं पडली असतील तेवढी वेचून घेतात. भावना कोणती असते? भावना ही असते की आता यांचं स्नान झालं, आता यांना लगेच उचला. ही भावना असते. सूर्याच्या उन्हामध्ये ती कोमेजून जाते. आपल्या सरकारने मोहावर बंदी घातली होती मध्यंतरी. आता युरोपच्या लोकांनी सांगितलं की मोहाची दारू चांगली असते म्हणून आपल्या सरकारला अक्कल आली आहे आणि आता त्यावरती बंदी उठवलेली आहे. जोपर्यंत बाहेरचे लोक आपल्याला शहाणपण सांगत नाही तोपर्यंत आपल्या मेंदूत फारसा प्रकाशही पडत नाही. आणि दुःख याचं आहे की आपल्या अनेक चांगल्या गोष्टी आपण विसरत चाललो. त्या आदिवासींच्या मी गोष्टी सांगितल्या. मला सांगा, दंडार कुठे शिल्लक आहे? दंडार नाही ना राहील. लावणी कुठे शिल्लक राहिली आहे? सरकार लावणी महोत्सव भरवते, पैसे देते म्हणून लावणी महोत्सव होतो. नाही तर लावणी आपल्या यात्रेमध्ये महिना लावणीचे फळ असायचे ना, कुठे कुठे असतात. लावणी नाही, पोवाडे नाही, दंडारी नाही. आपण आपली ग्रामीण लोककला विसरत चाललो. याचा अर्थ आपण प्रगत होत चाललो आहोत का? प्रगत होणे याचा अर्थ नुसती बुद्धी वाढणे हा नाही, मन वाढणे हा. मन वाढणे. आईन्स्टाईन असं म्हणाला की जगात नुसतीच ज्ञानी माणसं असती तर आतापर्यंत हे जग शिल्लकच राहिलं नसतं. ज्ञानी माणसांच्या जोडीला मन असणारी माणसं आहेत म्हणून हे जग शिल्लक. हे जपलं पाहिजे. हे जपायचं असेल तर अनोरकर आता इथे राहतात, त्या भागात जाऊन राहिलं पाहिजे. तिथे राहा आणि दक्षिणेलाही जात जा. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात आमच्याकडे जे वनवासी कल्याण आश्रमामध्ये पुष्कळ लोक आहेत, ते बिचारे वैनगंगेच्या पलीकडेच जात नाही. वैनगंगेच्या पलीकडेच जात नाही. तर आहेरी आला बंदी तर ठीक आहे, नाव ऐकून माहित आहे. मी नागुंदा
पेरमल भट्टी, कुवा कोळी, हे नावं तरी माहित आहेत का? बडा माडिया नावाची एक जमात असते. मी तुम्हाला सांगतो, बडा माडिया या जातीची माणसं आणि विशेषतः स्त्रिया पहा, त्याच्या स्त्रिया इतक्या सुंदर असतात की अनेक युरोपियन लोकांना सेवेच्या माध्यमासाठी आलेले त्यांनी त्यांच्याशी लग्न केली आणि तिथं राहिले. फादर एल्विन ब्रिक्सन हे ग्रामीण भागातलं, आदिवासी भागातलं, झाडीपट्टी सगळं सौंदर्य जे आहे ते टिपता आलं पाहिजे. आणि तिथून नुसतं पुस्तकात राहता कामा नाही, तर लोकांच्या मनात गेलं. मी तुम्हाला सांगतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी अख्खी पाठ असलेल्या अशिक्षित स्त्रिया मी पाहिल्या आहेत. तुकारामाचे अभंग पाठ असलेल्या स्त्रिया मी पाहिल्या आहेत. त्यांना कदाचित त्याचे अर्थ सांगता येणार नाही, पण भाव सांगतात. महत्वाचा मुद्दा हा आहे की समाज म्हणून टिकून राहायचं असेल, देश म्हणून टिकून राहायचं असेल तरी हे आवश्यक आहे. मगाशी तुम्ही सगळ्या प्रांतांची नावं घेतली. ते पूर्व झाडीपट्टी, पश्चिम झाडीपट्टी, विदर्भ, वराड, आणि इथून 50 मैलावर तेलंगणा आहे. किती लोकांना माहिती आहे तेलंगणाचे प्रश्न? आंध्रातल्या लोकांचं काय माहिती आपल्याला? मी आसाममध्ये राहिलोय, पुस्तक लिहिलंय, काय माहिती आहे आसाम? 250 माणसं मारली गेली दंगलीत मिझोरममध्ये. कोणाची कातडी थरथरली नाही या देशामध्ये. मी सरकारकडून फारशी अपेक्षा करत नाही, पण ती घेण्याची कातडी पांघरलेली माणसं, सामान्य माणसं नाही ना, त्याला काही दुःख नाही. अरे आपले बांधव आहेत ना. मी सांगतो, काही लोकांना कदाचित आवडणार नाही. धर्म, जात, पंथ किंवा देश या साऱ्यांपेक्षा जर मोठं काही असेल तर ती फक्त माणुसकी आहे. फक्त माणुसकी आहे. मी तुम्हाला पूर्वी कदाचित सांगितली असेल ती गोष्ट सांगतो आणि व्याख्यान संपवतो. 1980 मध्ये मी मिझोरममध्ये मणिपूर राज्यात गेलो. त्या मणिपूर राज्यामध्ये तेव्हा रिशांग रेशीम नावाचे गृहस्थ मुख्यमंत्री होते. आदिवासी होते, नागाव. मी त्यांना पायाला हात लावून नमस्कार केला. वयस्कर होते तेव्हा तो नागा माणूस मला शुद्ध मराठीत असं म्हणाला, मराठी दिसतो. मीच अचंबित होऊन गेलो. त्याबरोबर मला त्या माणसाविषयी, त्या राज्याविषयी, प्रदेशाविषयी, लोकांविषयी एकदम आत्मीयता वाटायला. मी त्यांना असं म्हणालो, तुम्हाला मराठी येतं कसं? ते म्हणजे अरे मी महाराष्ट्रात शिकलो, महाराष्ट्रातल्या तुरुंगात स्वातंत्र्य लढत राहायला लागतो. त्यांना मी म्हणालो, तुमच्या राज्यामध्ये ग्रामीण भागात जाळपोळ सुरू आहे, ती मला बघायची. त्यांनी मला एक जीप दिली सरकारी, 4 गुणशी सोबत दिले आणि मी ब्रह्मदेशाच्या दिशेने निघालो. 25 किलोमीटर गेलो असून एक छोटस गाव लागलं, सोगोल असं त्याचं नाव. त्या गावात 26 झोपड्या होत्या. मध्ये सडक छोटीशी, तिकडे 13 झोपड्या, तिकडे 13 झोपड्या. सगळ्या झोपड्या जाळून खाक झाल्या आणि प्रत्येक घरासमोर त्या घरातली माणसं दिनवाणी बसली. मी त्याच्या म्हाताऱ्याला विचारलं की असं का होतंय? तो मला म्हणाला की साहेब, 200-300 वर्षापूर्वी आमचे पूर्वज इकडे आले. आम्ही तिबेटी वंशाचे आहोत. 300 वर्षापूर्वी आले.
राहिलो, आम्ही भारतीय झालो. आता हे लोक म्हणतायत आम्हाला माहिती की तुम्ही तिबेटी आहात, तुम्ही परत जा. आता आम्हाला तिबेटमध्येही कुणी घेणार नाही आणि इथे कुणी घेणार. हे माणुसकीचं एक दर्शन. पुढे गेलो आणि त्या माणसाला काय बोलत, हा आणि आणखी त्याने आपला हात दाखवला, हात तुटला होता. तो म्हणाला, साहेब हा हात आहे ना पाकिस्तानशी लढताना तुटला ना, आणि तरीही आम्ही हिंदुस्थानी नाही म्हणतात. मी काय करावं, काही बोलतो अशा वेळी काही सुचत नाही. मी त्याच्या पायाला हात लावला, पुढे गेलो, मैदान लागलं. पण त्या मुन्शीने जीप थांबवली, जीप थांबवली, मोकळं मैदान में मुंशी जी क्यों रोके? तो बोले साहब बस यहीं तक जा सकते. बोले क्यों? बोले हिंदुस्तान खत्म हो गया साहब. म्हणजे म्हटलं काय? तो बोले हिंदुस्तान की सीमा इथपर्यंत आहे, यहाँ से बर्मा शुरू होता है. आता मी असं पाहिलं की त्या मैदानात गाई सरत होत्या. मी त्याला म्हणतो ये जानवर जो घास खा रहे हैं वो हिंदुस्तान का खा रहे हैं या बर्मा का खा रहे हैं. तर त्याने माझ्याकडे अत्यंत तुच्छ देणं पाहिलं आणि तो बोला काय माणूस आहे, क्या बात करते साहब. बोले जानवरों को भी कभी देश होता है. मी तुम्हाला सांगतो माझं खरं शिक्षण त्या क्षणी सुरू झालं. सरहद्दी, सीमा, कुंपण, भिंती, दुरावे हे फक्त आपल्याच जातीला असतात, इतरांना असतात. आम्ही मागे वळलो, 5 किलोमीटर आलो असून मला त्या मुन्शीने मला गाडीत एकट्याला बसवलं आणि ते जंगलात गेलो. त्याने का 20-22 वर्षाच्या तरुण कोणाला पकडून राहिलं, अतिशय देखणा पोरगा होता आणि त्याला मागे बांधलं जीपच्या जागेला आणि चल लागलो. मी त्याला मुन्शी की ये क्या बात है? तो मुन्शी म्हणाले साहब उसको ही पूछो ना. बोले ये रोड बर्मा जाता है, बोले बॉर्डर क्रॉस करके. हम इसको पहचानते हैं इसलिए इसको मारते नहीं, लेकिन बर्मा वाले इसको कभी नहीं मारेंगे. आज इसको हम बंद करते. तर मी त्या मुलाशी बोलायला लागलो. क्यों भाई क्या नाम है तुम्हारा? तो इंग्रजीत बोलला, माय नेम इज गोरेन सिंग सर. तर मी म्हटलं हे म्हणतात ते खरं, खरोखर तू दर दिवशी बर्मामध्ये जातो जीव धोक्यात घालून? तो म्हटलं हो. इन्होंने छोड़ने के बाद मैं फिर जाऊंगा साहब. तर मी म्हटलं अरे तुझं आहे काय तिकडे? तर तो म्हटलं माझी मैत्रीण आहे म्हणे साहेब तिकडे. माझी मैत्रीण आहे. मी त्याला म्हटलं अरे तुझं लफडं झालं कसं? तर तो मला म्हणाला सर 1947च्या फेब्रुवारी महिन्यात आमचं कुटुंब 15-20 किलोमीटर इकडे आलं, तिचं तिकडेच राहिलं. 15 अगस्त 47 को ये बॉर्डर है साहब. बोले वो बर्मीज बन गई, मैं इंडियन बन गया. बोले ये है साहब. बोले आणि पुढे तो जे वाक्य बोलला ते म्हणत होता सर ये जो बॉर्डर है ना ये बहुत अननेचुरल, बहुत अन्याय, ये जानी चाहिए. मी तुम्हाला सांगतो या पुस्तकाच्या निमित्तानं आदिवासींच्या जीवनाच्या संदर्भात त्याची आठवण करून सांगतो. ज्या दिवशी तुमचं माझ्या आयुष्यातल्या ज्या भिंती संपतील, कुंपण जातील, त्या दिवशीच आपण सुखी होऊ. त्या दिवशी आपण सुखी होऊ. त्या दिवशी हा देश एक होईल. हा देश एक होणार नाही, माणसांची जात एक. मग कोणी आदिवासी राहणार नाही आणि कोणी कोणाला वनवासी म्हणणार नाही, कोणी ग्रामीण असणार नाही, कोणी शहरी असणार नाही. सगळी माणसं असतील आणि समान अधिकार असणारी असतील. मित्र
एका झाडीबुडीतल्या संस्कृती विषयक पुस्तकावर बोलताना हे एवढं सगळं मोठं रामायण तुम्हाला सांगेल आणि तुमचा बराच वेळ घेतला, पण मी तुम्हाला खरं सांगतो या पुस्तकांचा हेतू हाच असतो, शब्दांचा हेतूही हाच असतो. इथं मराठीच्या प्राध्यापिका बसल्या, तुम्ही भाषेविषयी बोलला नाही का? मी तुम्हाला सांगू, भाषा हे माध्यम आहे का? ते साध्य नाही. ते साध्य नाही. साध्य काय आहे? साध्य संवाद आहे. संवाद हे साध्य आहे. त्या भाषेविषयी थोडा आपण एकमेकांशी संवाद करूया. हे जर झालं तर प्राध्यापक तुमच्या पुस्तकाचं सार्थक झालं असं मी समजेल. मी तुम्हाला